आज गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट 2021 झूम मार्फत होणाऱ्या महायोगधामच्या अनुभव कथनाच्या सत्रात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. सद्गुरु सर, भाभीजी, अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. आज अनुभव कथन सुरुवात करण्यापूर्वी आपल्या महायोगधामच्या मामीजी म्हणून परिचित सर्वांना आहेत अशा उषा मंत्री यांना काही आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यांना विनंती करते त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार. आवाज येतोय? येतोय. हो, येतोय. पूजनीय, आदरणीय सद्गुरु सर, आदरणीय जीजी, आदरणीय अनिताताई आणि सर्व साधक बंधू भगिनी सर्वांना माझे आत्मवंदन. आवाज येतोय ना? हो हो. उद्या म्हणजे 20 ऑगस्टला 20 ऑगस्टला ताईचे वाढदिवस. ताई 60व्या वर्षातून 61व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने मी ताईविषयी 2 शब्द बोलू इच्छिते. ताई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे अनिताताई. समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे अनिताताई. विश्वासाची गाथा म्हणजे अनिताताई. विश्वासाची गाथा म्हणजे अनिताताई. प्रेमाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अनिताताई. प्रेमाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अनिताताई. ताईच्या विषयी कितीही बोललं तरी कमीच. मी एका पुस्तकात रवींद्रनाथ टागोरांचं एक उदाहरण वाचलं जे तंतोतंत अनिताताईंच्या बाबतीत जुळतं. उदाहरण हे हिंदीत आहे. डूबते रवि ने कहा, डूबते रवि ने कहा, मेरा काम लेगा कौन, मेरा काम लेगा कौन. बात सुन सारा जगत था निरंतर मौन, बात सुन सारा जगत था निरंतर मौन. एक मिट्टी के दिए ने कहा, नत कर मात, नत कर मात यानी नम्रतेने. एक मिट्टी के दिए ने कहा, नत कर मात, दीजिए मुझको बनेगा जो करूंगा नाथ. बात कर विश्वास से श्रद्धा के साथ, चल पड़ा वह अकेले, चल पड़ा वह अकेले ही अमा के घने तमस को जीतने. अमा के घने तमस को यानी अमावस्याच्या काळ्याकुट्ट अंधारात. अम्मा के घने तमस को अपनी टिमटिमाती लौ के बल का लेकर संभल, डरा नहीं उस घोर अंधेरे से, डगमगाया नहीं बहती तेज तूफान हवा से. बस एक ही प्यास, बस एक ही प्यास थी जलने की, जलकर प्रकाश देने की. मिटाने को अंधेरा चाहे कितना भी करना पड़े प्रयास, अंधियारों में धीरे को देती है मुझे प्रकाश की एक किरण. मन में था निश्चय और दृढ़ता का प्रयास. यह प्रयास था मननीय, स्पृहणीय, वंदनीय, अनुकरणीय. देख तुम्हारा कार्य एक और दी पाया, साथ तुम्हारे धीरे से फिर और एक साथ तुम्हारे ही चले. अब उजास की आभा शतगुनी हो गई, रोशनी जगमगाई, धीरे धीरे दीपों की कतार बढ़ती ही गई. उनके जीवन में दीपावली का उत्सव महका, एक मुस्कान बनकर, राहत बनकर, नई उडान बनकर. असंच आपल्या अनिताताईंचं आहे. त्यांनी आपल्या आत्मविश्वासांनी
व सद्गुरु कृपेने आपल्या प्रकाशमय यात्रेत निरंतर चालत प्रत्येक साधकाला आपल्या सोबत घेऊन चालतात. हसत खेळत साधकाशी संवाद साधतात. सद्गुरु, साधक व साधना हेच त्यांचं जीवन आहे. जीवनाचं प्रत्येक क्षण व रक्ताचं प्रत्येक कण हे त्या साधकासाठीच खर्च करतात. ताईसाठी कितीही बोललं तरी कमीच, शब्दही थोडके पडतात. शेवट कवितेने करते. एक झोका प्रेमाचा माझ्या गुरु माऊलीच्या घरी नेतो. एक झोका प्रेमाचा माझ्या गुरु माऊलीच्या घरी नेतो. अंगणात तिच्या साधकांच्या पाऊलांचा ठसा दिसतो. अंगणात तिच्या साधकांच्या पाऊलांचा ठसा दिसतो. तिचे हात मोगऱ्याचे, कष्ट कष्ट पाकळ्याचे. तिचे हात मोगऱ्याचे, कष्ट कष्ट पाकळ्याचे. डोळे ओघळ ओघळ आत काजळ प्रेमाचे. डोळे ओघळ ओघळ आत काजळ प्रेमाचे. ओसंडतो उत्साह जसा गुलाबाचाच सुवास. ओसंडतो उत्साह जसा गुलाबाचाच सुवास. तिच्या वाणीतून होतो ज्ञानेश्वरीचा अभ्यास. तिच्या वाणीतून होतो ज्ञानेश्वरीचा अभ्यास. रोज रेखीव वेशभूषा असं ते नीट नेटकी छान. रोज रेखीव वेशभूषा असं ते नीट नेटकी छान. तोंड भरून साधकाचे करते कौतुकाने गान. तोंड भरून साधकाचे करते कौतुकाने गान. लक्ष दिव्यांचा प्रकाश निरपेक्ष निरामयी. लक्ष दिव्यांचा प्रकाश निरपेक्ष निरामयी. तिचे हसणे तसेच उजळत्या जाई जुई. तिचे हसणे तसेच उजळत्या जाई जुई. तिच्या हातात सामावली अन्नपूर्णा सरस्वती. तिच्या हातात सामावली अन्नपूर्णा सरस्वती. कृतीतून शब्दातून जणू किमयाच आहे हाती. कृतीतून शब्दातून जणू किमयाच आहे हाती. पुनश्च आणि ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मामीजी. अनिता ताईंना विनंती करते की त्यांनी आता पुढील सत्रास सुरुवात करावी. मामीजी, तुमचं प्रेम आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुम्ही जे काही बोललात माझ्या प्रेमापोटी, तर मला असं वाटतं जे जे काही सांगितलं गेलं तेवढी सगळी गुणवत्ता किंवा ते गुण माझ्या अंगामध्ये नाहीये, पण ती गुणवत्ता अंगामध्ये आणण्याचा, धारण करण्याचा प्रयत्न इथून पुढे करेल. आणि आणखी एक मला सांगायचंय की सर अलीकडच्या एका झूमच्या मीटिंग मध्ये सर एक वाक्य बोलले होते. ते वाक्य मी आता सांगणार नाही, पण प्रत्येक साधकाने ते वाक्य आठवावं किंवा पाहून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. पण त्या वाक्यावरती चालण्याचा इथून पुढे माझा प्रयत्न नक्कीच राहील, एवढं आजच्या दिवशी मी सगळ्यांना सांगते. सर्व साधकांनी तसं करावं असं मला वाटतं. आणि सगळ्यांच्या शुभेच्छांसाठी आणि सगळ्यांचं माझ्यावर असणाऱ्या प्रेमासाठी पुनश्च एकदा धन्यवाद. आणि आता आपण आजच्या झूम मीटिंगच्या सत्राकडे वळणार आहोत. गेल्या गुरुवारी म्हणजे 12 ऑगस्टला परभणीहून जयश्री मुकुंदराव मस्के यांनी अनुभव कथन केलं होतं. आपली योगधामची जया आहे आणि अतिशय सुरेख असं अप्रतिम असं अनुभव कथन तिने केलेलं आहे. आजच्याही भागात आपल्याला जयाताईचं अनुभव कथन ऐकायचंय. गेल्या वेळी जेव्हा अनुभव कथन झालं होतं त्यावेळी सर तिला असं म्हणाले की छान अप्रतिम, आणि सरांची वाक्य आणि सरांचे शब्द जया हुबेहूब म्हणून दाखवते. तर आजचं अनुभव कथन आपण जया कशी करणार आहे आणि जया आज आपल्याला काय काय सांगणार आहे ते आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. शीतल जयाताईंकडे
मीटिंगची सूत्र. सद्गुरु परंपरेला आत्मवंदन, तसेच सरांना आत्मवंदन, भाभीजींना आत्मवंदन, कीर्तिताईंना आत्मवंदन, अनिताताईला आत्मवंदन, सुजाताताईला आत्मवंदन, सर्व साधक परिवाराला आत्मवंदन. मग गेल्या गुरुवारी आपलं माझं अर्धवट अनुभव कथन राहिलं होतं. तर आज मी सुरुवातच अनिताताईचं वाढदिवस असल्यामुळे मामीजींनी जी कविता केली सांगितलं, तर मला सुद्धा अनिताताईसाठी एक ओवी त्यांच्या बर्थडे बद्दल सांगायची आहे. आणि म्हणून मी म्हणते की सरांच्या ह्याच्यातून बरं, म्हणजे मी नाही, सर सुद्धा म्हणते की अनिता अशी आहे. त्याच्यामुळे मी ती ओवी सांगते की तनु मनु जीवे चरणासी लागावे, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सरांचं सतत सांगणं असते की ती सतत दास्य भावामध्ये राहून किती उच्चतम ह्याच्यातून सेवा करते, हे सतत सर सांगत असते. त्याच्यामुळं अनिताताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उद्याच्या आजच ऍडव्हान्स मध्ये. आणि ही ओवी अनिताताईंसाठी होती. तर मी माझ्या अनुभव कथनाला सुरुवात करते. तर मी गेल्या गुरुवारी एवढं म्हणजे धावत्या ह्याच्यात घेतलं की मला वाटलं 1 तासात बसणार नाही, त्याच्यामुळे मी खूप याच्यामध्ये घेतलं. तर आता डीप मध्ये थोडंसं सांगेल की कीर्तिताईंनी आम्हाला जेव्हा तयार करण्यासाठी, आम्ही ज्ञानेश्वरीसाठी कीर्तिताईकडे जेव्हा गेलो, त्यांचं प्रवचन जेव्हा ऐकत होतो, तर तेव्हा त्या सतत त्यांचं एकच वाक्य असायचं की ज्ञानेश्वरीचे जे 4 पिल्लर आहेत, तर ते 4 पिल्लर आहेत ना, ते तुम्ही किती पक्कावट करायचे, म्हणजे जर बिल्डिंग जर पक्की पाहिजे तर ते 4 पिल्लर किती महत्वाचे आहेत. तर त्या फक्त सांगतच नव्हत्या, तर ते तसे त्यांनी आमच्याकडून तयार करून घेतले. तर त्यांचं असायचं की पहिलं चरवण तर्पण, त्याच्यानंतर क्रियायोग, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी, त्याच्यानंतर साधना, हे 4 पिल्लर तुम्ही पहिलं पक्क करून घ्या. त्याच्यानंतर तुमची बिल्डिंग किती व्यवस्थित राहील किंवा किती ती उंच जाईल हे त्या सतत म्हणायच्या. तर त्याच्यामध्ये परत चरवण तर्पणामध्ये त्यांनी एवढं आम्हाला डीप मध्ये सांगितलं की सतत म्हणायचे हा चरवण तर्पण, मग तुम्ही केलं तर कसं, हे सुद्धा ते एवढं म्हणायचे की नाही किती वेळेस, भात किती वेळेस चावला ते मला दाखवायचं, तुम्ही भात किती वेळेस चावला हे लिहून ठेवायचं म्हणे अक्षरशः, आणि मला सांगायचं चपाती किती वेळेस चावली तुम्ही, मग ते चपाती आणि भात जर एवढ्या वेळेस चावलं तर तुम्हाला त्याची काय अनुभूती आली, आणि मग तुमचा म्हणे जठरा अग्नी एवढा वाढला असला पाहिजे, हे सगळं ते सांगत होते आम्हाला. आणि खरंच त्याची अनुभूती यायची की ज्यावेळेस भात 40 वेळेस चावल्या जातो, ज्यावेळेस चपाती 80 वेळेस चावल्या जाते, त्यावेळेस जठर अग्नी एवढा वाढल्या जायचा की दिवसभर फ्रेशनेस, असं ताटावून उठलं तरीही कुठलीही सुस्ती किंवा कंटाळवानं वाटायचं नाही. आणि मग त्या परत डॉक्टरी भाषेतूनही सांगायचे की अरे आता मग तुमच्या स्टमकला बिलकुल अन्नाचं ओझं होणार नाही, आतमध्ये गेली की त्याला पचवण्याकरता वेगळी शक्ती लागणार नाही. ह्या गोष्टी एवढ्या बारकाईने सांगत गेल्या. त्याच्यानंतर परत पुढे क्रियायोगाचे तसंच सांगितलं की क्रियायोग, मग तुम्ही का क्रियायोग करायचा, क्रियायोगातून तुम्हाला किती ऊर्जा मिळणार, ती तुमची जी खर्च होणार आहे ती कशी साठवल्या जाणार परत, मग त्याच्यामुळे क्रियायोगाचंही तसंच सांगितलं. आणि अन्नाचं पण बोलल्या की रसरूप अन्न जर गेलं, जसं की माऊलीने सांगितलं आहे की बाबा आहार तरी सेविजे तरी मिथुलेने मापे मविजे, क्रिया जात असरिजे तयाची स्थिती. तर माऊलीने जे आपल्याला सांगितलं की थोडंच अन्न आपल्याला खायला लागतंय, पण ते जर या पद्धतीनं खाल्लं तर, जसे की आपल्याला सद्गुरूंनी ज्या युक्त्या दिलेल्या आहेत त्या युक्तीतून आपण जर ते अन्न खाल्लं तर ते कसं हे होऊन जाते, आपल्या क्रियेतून समोरच्याला कळतंय. तर मग त्याच्यामध्ये म्हणायचे की रस आपले आमचे दात वगैरे आहेत तर ते इथंच मिक्सर आहे, इथंच तुम्ही त्याला एकदम व्यवस्थित करून रसरूप आहार घ्यायचा, आणि पाणी जे आहे ते खायचं, आणि अन्न आहे ते प्यायचं. हे चर्वणातले बारीक बारीक, किंवा काही जणींनी एखाद्यास विचारलं की कीर्तिताई भूक लागली तर लक्षात राहत नाही, तर लगेच त्याला म्हणजे प्रश्न केला, क्वेश्चन, की लगेच त्याला उत्तर असं व्हायचं. ते लगेच म्हणायचे अरे तुम्ही जेवायला थोडस अर्धा तास अगोदर बसा म्हणायच्या ना, मग काय होत नाही, किंवा तुम्हाला जर भूक लागली जेवायला वेळ आहे तर तुम्ही ताक पिऊन घ्या ना म्हणायच्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एवढं त्यांनी पर्याय सांगत गेले की खूप, म्हणजे जरी आम्ही नाही विचारलं तर नवीन साधक होणाऱ्या प्रत्येक जण विचारायचे की नाही आम्हाला भूक लागते, मग भरभर जाते, मग अर्ध जेवण झाल्यावर लक्षात येते की चरवंतर पण, तर मग त्याला पर्याय सांगायचे की तुम्ही एकतर लवकर बसला जेवायला, 12ला जेवता तर 11ला जेव जा. त्याच्यानंतर दुसरा पर्याय, जर तुम्हाला 12ला जेवायचं तर तुम्ही थोडंसं ताक पिऊन घेत जा, भूक भागवा जा, म्हणजे चरवण स्ट्रिक्टली होईल म्हणून सांगायच्या ते सतत. आणि क्रियायोगाचे तसं दररोज जर क्रियायोग केला
तर त्याचं तुम्हाला इमिजिएट किती शक्ती मिळणार आहे, की दिवसभर तुम्ही काम केलं तरी थकवा जाणवणार नाही. कारण चर्वंतर्पण प्लस क्रियायोग आणि त्याच्यानंतर परत सरांची ज्ञानेश्वरी किंवा कीर्तिताईची ज्ञानेश्वरी जी तुम्ही सतत अटेंड करणार आहात, तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला किती ऊर्जा मिळणार. आणि ह्याचे पण मीच नाही, बऱ्याच ज्या कीर्तिताईच्या साधिका आहेत त्यांनी त्यांच्याशी बोलल्या पण, की जो काही प्रश्न आमच्या डोक्यामध्ये आहे घरून येताना, तर तो इथं आल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्याचं उत्तर मिळून जाते कीर्तिताई. किंवा आम्ही जे काहीतरी घरी एक कणकण वाटत आहे तरी पण आम्ही ज्ञानेश्वरीला आलो की नाही बाई नाही बुडवायची म्हणून, तर इथून जाताना असं वाटतं कुठली तरी गोळी घेतली का काय की. तेव्हाही त्यांचं उत्तर असायचं की प्रत्येक रसस्त्राव हा शरीरात होत असतो, प्रत्येक आपलं इंद्रिय हे रसस्त्राव करत असतं, सप्लिमेंट घ्यायची काही गरज नाही. हे त्यांनी सतत सतत सांगितलं. म्हणजे चक्क एखादे शिक्षक जसा काठी घेऊन शिकवते हातात तसंही शिकवलं, प्रेमाने शिकवलं. आणि कीर्तिताईच्या बाबतीत बोलताच येत नाही, सरांच्या बाबतीत बोलता येत नाही. आणि मी अनुभवलेल्या कीर्तिताई जर सांगायच्या झाल्या तर त्यांच्याकडे पाहिल्यावर मला सतत ही ओळी म्हणजे अशी ऑटोमॅटिकली की त्या नाही, त्यांना पाहायला त्यांचं ज्ञानेश्वरी सांगताना फक्त वाणीनच सांगत नव्हत्या, वाणीमध्ये गोडवा असायचा, त्याच्यानंतर वाणीमध्ये प्रेम असायचं, जिव्हाळा असायचा, कळकळ असायची. तर ह्या सगळ्या गोष्टीतून असं वाटायचं की अरे बापरे, हे म्हणजे काहीतरी एक दैवी शक्ती माझ्या समोर बसली असं सतत वाटायचं. आणि त्यांच्यासाठी सतत ओवी निघून जायची, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. सतत सतत त्यांच्याकडे पाहून की प्रत्येक अँगलनं कीर्तिताई सांगत होत्या, शिकवत होत्या आणि त्याच्यातून आम्हाला घडवत होत्या. तर मग कधीही पाहिलं बस ती ओळी ऑटोमॅटिकली तोंडातून येऊन जाते की खरंच किती प्रेम आहे कीर्तिताईमध्ये, त्याच्यामुळे तू प्रेमाचा पुत्र मला वाटते, खरंच किती जिव्हाळा आहे आपल्यासाठी, त्याच्यामुळे मैत्रीचा जिव्हाळा मला वाटते. म्हणून खूप खूप शिकवलं कीर्तिताईने 4 वर्षामध्ये. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पिल्लर आमचं एवढं पक्कावट केलं की त्याच्यामुळे आज ही बिल्डिंग आमची अशी व्यवस्थित उभी आहे. त्याच्यानंतर परत मग जेव्हा कीर्तिताई सगळं शिकून 4 अध्याय घेतले कीर्तिताईने, 4ही अध्यायामध्ये भरपूर म्हणजे प्रत्येक गोष्ट 3 एक उदाहरणं देऊन, काही वेळेस जनाबाईचे, मुक्ताबाईचे, काही वेळेस कबीरांचे, काही वेळेस गौरंग महाप्रभूचे, अशी वेगवेगळे उदाहरणं देऊन त्यांनी एवढं म्हणजे साध्या सोप्या भाषेत करून आमच्यात भरवलं. आणि ते इतकं की सरांचे सतत वाक्य असते की तुम्ही ऐकू नका, तुम्ही श्रवण करा, श्रवण करा. मग ह्या गोष्टीचं जेव्हा अनुभूती यायला लागली तेव्हा वाटायचं की खरंच सर म्हणते की तुम्ही ऐकू नका. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ती ऐकतो आणि सोडून देतो, पण जेव्हा आपण श्रवण करतो आणि एकाग्र चित्ताने जेव्हा श्रवण होतं, आणि हे फक्त आपल्या इथल्या प्रयोगामुळे होतं, हे असं मी स्वतः अनुभवलेलं आहे की खरंच चर्वंतर्पणामुळे किंवा क्रियायोग किंवा साधना सतत किंवा सरांची ज्ञानेश्वरी हे जे आपण सतत जुळून घेतो, तर याच्यामुळे खरंच श्रवण हे तिथं सरांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर सहज शक्य आहे. साधना कुंडली शक्ती आपली जागृत झाल्याच्या नंतर उगाचच नाही काही 6 महिन्याची शक्ती आपल्यामध्ये ट्रान्समिट करते. तर किती सरांचं ते तप असेल ते आपल्याला देते सर. त्याच्यामुळे इतकं म्हणजे शक्ती जेव्हा जागृत होती त्याचंही सर जसं सांगते तेही म्हणजे असं दृष्टीस दिसल्यासारखं होतं की खरंच नागिनीचे पिले कुंकुमे नहाले, सेजे जैसे आले वळण घेऊन. किंवा सरांच्या भाषेत, माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर कुंडलिनी जगदंबा, चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वबीजाची अकोंबा सावली केली. हे इतकं अफाट म्हणजे मी असंही सांगेल की मी अगोदर जरी माझ्या वडिलांसोबत पारायण करत होते ज्ञानेश्वरी ग्रंथाचं, परभणीचं माऊली मंदिर, परभणीचं रंगनाथ गुरुजीचं मंदिर, पण मला कधी कुठलीही ओवी फक्त आवडली तर ती माझ्या डोक्यात राहायची. पण जेव्हा चर्वंतर्पण किंवा आपल्या इकडचे प्रयोग किंवा सद्गुरूच्या त्या युक्त्या ज्या मी आत्मसात केल्या, तेव्हा हा अफाट जे बाहेर यायला लागलं, त्याच्या बाबतीत माझं मला सुद्धा हे असं वाटतं की काय यायले. परत मग सरांचंच वाक्य आहे की तुम्ही फक्त पाहत राहणे, अपलक लोचन. सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर सर मध्ये तुम्ही फक्त पाहत राहणे आणि वाहत राहणे. त्याच्यामुळे परत विचार न करता स्तब्ध म्हणजे सतत सर माझ्या सोबत आहेत, माझ्या हृदयात. माझी पहिली जी ओवी आलेली आहे ती मला अजूनही आठवते की मी ह्यांच्यासोबत कुणीतरी एक्सपायर्ड झालं होतं, तर मी त्या अंत्यविधीसाठी गाडीवर आम्ही दोघं जाऊ लागलो आणि साधना घेऊन थोडेच दिवस झाले होते. तर पहिली ओवी मला 3 वेळेस फक्त आलं, मज हृदय सद्गुरू, मज हृदय सद्गुरू. आणि नंतर ती ओवी तिथं जाऊन मी वापस येईपर्यंत मज हृदय सद्गुरू, तेने तारिलो हा संसार पुरू, मने विशेष अत्य आदरू विवेकावरी. ती ओवी पूर्ण झाली आणि तेव्हापासून ओव्यांचं अफाट दालन सुरू झालं की माझं मलाही कळत नाही काय व्हायलंय. हे नाभीपासनं इतकं जोरात बाहेर येत राहते की म्हणजे माझी वाणी म्हणू शकत नाही की आपली वैखरी वाणी, तर एवढं फास्ट मध्ये त्या येत राहत्या.
आणि मग ते श्रवणाचं ते श्रवण केलं. मग श्रवण केल्याच्या नंतर जसं जसं सरांचं किंवा कीर्तिताईंचं सांगणं किंवा ऐकणं या गोष्टी चालू होत्या, तेव्हा मग खरंच श्रवण केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली मनन होते, ऑटोमॅटिकली चिंतन होते, ऑटोमॅटिकली निधिध्यासन होते. ह्या गोष्टी इतक्या आत्मसात झाल्या की मग आता जसं सर प्रत्येक वेळेस मध्ये प्रत्येक तुम्ही फक्त 2 तासाची किंवा 3 तासाची किंवा 4 तासाची साधना नाही, तुम्ही पूर्ण दिवसभराचा आहे तो व्यवहार तुमचा तो साधनामय झाला पाहिजे. तर तो साधनामय जेव्हा सर सांगत होते आणि एकदम नवीन साधक होतं तेव्हा वाटायचं कसं, किंवा कीर्तिताई पण सांगायचे की अरे 3 मन असते तुम्हाला, एक कामात ठेवायचं, एक जपात ठेवायचं, एक व्यवहारात ठेवायचं म्हणे. तर तेव्हाही असं वाटतं की अरे चेतन मन, अवचेतन मन, अचेतन मन हे जे आहे ते काय आहे, कसं आहे, म्हणजे जाणण्याची खूप इच्छा होती की जसं सर म्हणते ती मागावं काय हेही भगवंताला कळालं पाहिजे. तर लहानपणापासून आतापर्यंत कधीच म्हणजे असं नाही वाटलं की कुठली गोष्ट संसारासाठी किंवा माझ्या आनंदासाठी, मला फक्त अध्यात्म आनंदासाठी करायचं होतं आणि ते भगवंतानी मला त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मग ते असं व्हायचं की नाही हे मी आनंदासाठी करते, पण एवढं हे नाही व्हायचं की बाबा हे काय आहे म्हणून मग जाणं वाटायचं. मग तेव्हा जसं जसं कीर्तिताई सांगत गेल्या की चेतन मन कुठलं, अवचेतन कुठलं, अचेतन कुठलं, तर मग तेव्हा जेव्हा अनुभव यायला लागले तेव्हा लक्षात यायला लागले की खरंच गडे की ह्या गोष्टीचे व्यवहारामध्ये खूप अनुभव आले, असे पण आले की मग त्याच्यामध्ये श्रवण झालं, मनन झालं, चिंतन झालं, निधिध्यासन झालं, प्रत्येक प्रयोग. मग सरांचं वाक्य होतं बाबा नाही तुम्ही साधनामय व्यवहार करायचा. मग वाटायचं कसं साधनामय व्यवहार करायचा, मग आपल्याला तर कळत नाही, पण नाही जे सांगितलंय तेवढं फक्त करायचं, चरवंतर्पण करणे, आपलं प्रयोग करणे, साधना करणे हे फक्त जुळवायचं. पण ते ऑटोमॅटिकली नंतर इतकं आतमध्ये येत गेलं की आपलं बाहेर जरी मी काही कर्म करायले तर एकदा सरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये पोखरणाच्या हॉलमध्ये शिवशक्ती हा विषय सरांच्या ओळीतून आला आणि सरांनी सांगितलं. मग तिथून आल्याच्या नंतर जेव्हा स्वयंपाक करत होती संध्याकाळी चपाती, तर ऑटोमॅटिकली एक भाग माझा पूर्ण जप करायलाय असं झालं, श्रीहरी गोविंद श्रीहरी गोविंद श्रीहरी, आणि एक भाग म्हणजे ती शक्ती प्रवाहित होऊन ती काम करते, म्हणजे ती शक्ती प्रवाहित झालेली चपात्या करते आणि हा भाग जप करते, हा शिव आणि ही शक्ती, आणि ह्या दोन्हीला बघणारी मी कोण तिसरी. मग तेव्हा लक्षात आलं अरे चेतन मन, अवचेतन मन, अचेतन मन, किंवा परत आपल्या अध्यात्माच्या भाषेतून सांगायचं झालं तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता ज्याला जाणायचे तो, ज्ञान ज्या ज्ञानानं जाणायचे तो, असं ते पूर्ण लक्षात. नंतर म्हणजे जे झालं ते असं मला अनुभवातून ऑटोमॅटिकली, जरी मला ते शब्द माहित नाहीत कसे तरी पण ते सरांच्या किंवा कीर्तिताईच्या प्रवचनातून त्याचा मला संदर्भ लागायचा. किंवा बाह्य कर्म करताना सुद्धा तसंच व्हायचं प्रत्येक वेळेस की बाबा हे कर्म मी करायले, पण त्यावेळेस तिथं तेवढ्या गडबडीमध्ये ते सगळं आठवणं, हे सगळं त्या आतमध्ये शक्तीचंच काम आहे, आपलं नाहीये. की जसं की बाप्पासाहेबांना मला असं म्हणजे अनुभवातूनच खूपदा आठवलं की गुळ खूप आवडते का काय, की व्यवहारामध्ये दररोजचा स्वयंपाक झाला, नैवेद्य दाखवायले, वरण भात भाजी पोळी, काहीतरी गोड नाही इकडे भगवंताला, मग तूप घ्यावं, साखर घ्यावी, आणि प्रत्येक वेळेस असं चक्क मी साखरेच्या डब्याला हात जेव्हा नेत होते तेव्हा माझा हात मागे व्हायचा, नाही गुळ असं व्हायचं. असं खूप वेळ झाल्यावर मी सरांना एकदा विचारलंच, म्हणलं सर बाप्पासाहेबांना गुळ खूप आवडते का, तर मग सर फक्त स्मित हास्य केलं, काहीच नाही म्हणजे, पण सतत होत होतं. आणि तेही दाखवताना त्याच्या पुढची स्टेज सांगते की ते जेव्हा मी दाखवते आणि ते गुळपोळी जेव्हा बाप्पासाहेबांच्या समोर नेऊन जेव्हा बाप्पासाहेब म्हणून ते मग एवढं हे होऊन जायचं की त्या 2 मिनिटांमध्ये असं आठवायचं की सरांचे वाक्य की अरे सर सांगत होते की बाप्पासाहेब कुणाचे घेत नव्हते, आणि मग म्हणजे त्यांचं घ्या वाटत त्यांचे घ्यायचे नाही तर मग असं दुसऱ्याला देऊन टाकायचे, सतत सरांचं सांगणं यायचं. तर मग ते मग लक्षात यायचं 2 मिनिटात त्या पोळीचं तूप पोळी बाप्पासाहेबांच्या तोंडाला नेईपर्यंत असं वाटायचं एवढं सगळं आठवायचं. अरे सर म्हणते नाही खात कुणाचं, पण मग बाप्पासाहेबांच्या आईचं नाव गया आई, तर मग ते पोळी लावताना पोळी बाप्पासाहेबांच्या तोंडाला अशी भाव व्हायची की नाही गया आई तरी खाऊ घालायल्यात, किंवा भाभीजी, मग सरांचं सांगण्याचे की फक्त कांता सोमानीच्या हातचं तूप खात होते म्हणून सतत सर म्हणायचे बाप्पासाहेब करून देत होत्या भाभीजी. हेही त्या एवढ्याशा सेकंदामध्ये सगळं, म्हणजे मी स्वयंपाकात नैवेद्य बाप्पासाहेबांना जेवायला वाढले, नंतर ह्यांना वाढायचं, ह्यांना जायचंय, पण एवढ्या गडबडीमध्ये ते तेवढं सगळं होऊन जायचं. नाही मग बाप्पासाहेब तुम्ही आई खाऊ घालतात गया आई म्हणून खा, किंवा तुम्ही कांता सोमाने जे आमच्या भाभीजी आहेत त्या तुम्हाला खाऊ घालतात म्हणून जेवा, पण तुम्ही जेवा असं, म्हणजे अरे परत हे झालं, असं एवढं भाव होत राहायचे सतत सतत सतत. आणि मग प्रत्येक ह्याच्यामध्ये हे व्हायचं की बाबा असं म्हणजे हे मी कसं जुळते, तर हे प्रयोगातून आपल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्या हे सगळं जुळत चाललंय हे असं लक्षात यायचं मग माझ्या. आणि मग पुढचं अजून व्यवहारामध्येच आता जे आपलं श्रावणी सोमवार सुरू झाले तर लक्षात आलं अरे सर जे म्हणत होते की साधनामय व्यवहार झाला पाहिजे, तो ऑटोमॅटिक साधनामय व्यवहार आपला होत चाललाय हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर
आता श्रावण सोमवार आपला जे आहे तर त्याचं पण तसंच होते की एवढ्या गडबडीमध्ये असते दररोजचं आपलं की भरभर आवरा, मग ते बेल घेणं, ते बेल ठेवणं, पण ते वाहताना जेव्हा 2 मिनिटामध्ये जी भावस्थिती होती माझी, तर ती इतकी हे होऊन जाते की बाहेर जे बेल आहे तर ते ऑटोमॅटिकली आतमध्ये जाते. मी बाहेरचं शिवय माझ्या नजरेच्या समोर आहे, मी साधनेला बसलेली नसते, उघडे डोळे आहेत माझे, मी हे कर्म करायले, तरी पण असं होऊन जाते की हा बेल आहे. मग सरांचे वाक्य परत आठवते, अरे बेलाचे 3 पानं म्हणजे काय, की तुमचा अहंकार, मन, बुद्धी, आणि ते देठ म्हणजे काय, तुमचा जीव, म्हणजे हा जीव त्या शिवाला, कुठला आतमधला, ती शक्ती आहे, आणि ह्या शिवाला ते बेलपत्र जे वाहते तर ते बेलपत्र नसून मन, बुद्धी, अहंकार आणि हा जीव, तर हे असे भाव होऊन जाते. मग तिथे लक्षात येते, अरे हा व्यवहार म्हणजे साधनामय व्यवहार का. सरांना घरामध्ये सुद्धा सर मध्ये तुम्ही भराभर सगळं आवरणं किंवा इकडं तिकडं फेकाफेकी करणं, ह्या गोष्टी ज्या सरांना आवडत नाहीत, तर हे पण ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस जसं काय सर सोबत आहेत असं होते, नाही प्रत्येक गोष्ट छानच झाली पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. सरांचं सांगणं सतत असं होतं की बाबा सत्य शिव सुंदर, भगवंताला सुंदर आवडते सगळं, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट तशी व्हायची. किंवा यांना जेव वाढताना की भगवंत जेवायला बसते, किंवा मुलांना हे प्रत्येक गोष्ट ही प्रयोगातून एवढी साध्य होत गेली की आता ऑटोमॅटिकली व्यवहार हा साधनामय होत चाललेला आहे पूर्ण व्यवहार. आणि आता 2 वर्ष झालं जवळजवळ, आता आपलं सगळं बंद असल्यामुळे सरांची काही भेट शरीराला नाही झाली. मध्यंतरी मला थोडस युरिनचा त्रास झाला, चिकनगुनिया झाला, तेव्हा मग मी शरीरानं सरांपासनं घरी होते, पण मनानं कधीच सरांपासनं दूर नव्हते मी, कारण प्रत्येक श्वास म्हणजे सर आहेत माझ्यासाठी, म्हणून सरांपासनं दूर असं कधीच नाही. त्याही काळात खूप अनुभूती आली. आणि अनिताताईंच्या बाबतीत एक अनुभव मला सांगायचा आहे की जेव्हा आपल्या सरांची आई बरं नव्हतं आणि इथं दवाखान्यामध्ये होत्या परभणीला, तर परभणीला असताना मग आपलं शिबिर जे आहे ना ते कॅन्सल झालं. तर ते कॅन्सल झाल्यामुळे शिबिर, मग सगळ्यांना निरोप दिला, त्या शिबिर कॅन्सल झालं. मग सगळेजण घरीच होतो आणि मग बाकीचं काहीच माहित नव्हतं. तर मग नंतर सकाळी सकाळी मी उठून चहा पाणी करत होते, तर तेव्हा असं झालं की चहा करताना एकदम आतून म्हणजे जमिनीतून की बाबा आपलं धरती मातेतून वसुंधरेतून की असं झालं की एक फिलिंग अशी आली की अनिताताई परभणीला आल्या. तरी मग मी एकदम घड्याळाकडे पाहिलं, बाई किती वाजले म्हणून, शिबिर तर नाही, अनिताताई कसं काय, पण घड्याळाकडे पाहिलं तर 7:05 झाले होते, 7:05 झाले होते. तर मग लगेच मग मला अरे बापरे म्हणलं कसं काय. आणि नंतर मग आम्ही फिरायला गेलो, केंद्रकीय वहिनी मी फिरायला जात होतो, आम्ही सकाळी फिरायला वगैरे जाऊन तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की अहो वहिनी असं असं झालं, शिबिर नाही, असं नाही. आणि नंतर आल्यावर असं झालं, मग असं फोन म्हणजे निरोप आला की बपरण्याच्या इथं साधना वगैरे आहे आणि जायचे. मग आम्ही तिथं लगेच मग गेलो आम्ही हॉलमध्ये. मग तिथं हॉलमध्ये गेल्याच्या नंतर त्या विजया तोष्णीवाल या ज्या आहेत भाभीजींच्या भाची येतात, तर त्या तिथं गेल्या की म्हणे कशी आहेस, छान आहेस का. मी म्हणलं हो. मग मी तुम्ही कोणासोबत आलात, तर त्या म्हणे आम्ही ताईंसोबत आलो म्हणे सगळेजण. मग मी म्हणलं की तुम्ही एक सांगा म्हणलं की मला अनिताताई सकाळी इथं किती वाजता उतरल्या, 7:05 उतरल्या, की त्या एकदम माझ्याकडे पाहायला लागल्या, असं का म्हणली म्हणून. तर मग लगेच म्हणल्या हो ग म्हणे, पण तू का बोललीस. आणि त्यांच्याही लक्षात राहिलं नसतं, त्या असं झालं की गाडीतून खाली जेव्हा ताई उतरल्या तेव्हा लगेच म्हणल्या की अरे 7:05 झाले, उशीर झालाय, सगळ्यांचं सामान उतरून घेतलं का चला म्हणून. त्याच्यामुळे त्यांचे टाइम लक्षात होता. त्या लगेच बोलल्या की कसं काय म्हणे म्हणजे तू एवढं. मी म्हणलं नाही, मला आज सकाळी सकाळी असं झालं म्हणलं, त्याच्यामुळे मी हे करायचं. म्हणजे हाही अनुभव असा आहे की जिथं आपण म्हणतो की म्हणजे भेट नाही, बिना तार नाही, संदेश नाही, निरोप नाही, तरी सुद्धा जाणवलं की त्या परभणीमध्ये आलेल्या आहेत. हाच अनुभव कीर्तिताईच्या बाबतीत पण आला. कीर्तिताईच्या मग पुण्याला होत्या, राधिकाचं ऍडमिशन होतं, तर तेव्हा कीर्तिताईचा बर्थडे होता. तर मग आम्ही फोन वगैरे मेसेज करतो, पण वाटलं बाई कीर्तिताई तिकडे दर्शन नाही, काही नाही. आणि मग असं झालं की भेट झाल्यासारखं. मग मी म्हणलं कीर्तिताई तुम्ही काल ही साडी घातली होती का, तुम्ही असं वर्णन पूर्ण सांगितलं. त्यामुळे बापरे उगं म्हणे मी तीच साडी घातली होती, हे असं म्हणजे काय म्हणे एवढं. तर मग मी मला माहित नाही, पण सगळं असं झालं म्हणलं. याही बरं मागच झालं असं नाही, याही वर्षी आता 3 ऑगस्टला कीर्तिताईचा बर्थडे होता, त्याही दिवशी तसंच झालं. मी लगेच दुसऱ्या दिवशी फोन करून बोलले की कीर्तिताई तुम्ही काल माझ्या सोबतच होतात म्हणलं. तेव्हा कीर्तिताई म्हणे बापरे म्हणे असं ग म्हणे. मग मी हो म्हणलं सतत हा अनुभव म्हणलं, आणि त्याच्या बाबतीतही आला, तुमच्या बाबतीतही 2 वेळेस हा अनुभव आला म्हणलं मला सतत. म्हणजे मी जरी दूर आहे शरीरानं तरी सुद्धा तुमच्यापासून दूर नाही, हाही अनुभव खूप वेळेस येत राहतो. आणि 12 आपल्या अध्यायाचं याचं ओव्याचं सांगायचं झालं तर मग पूर्ण जे आपलं 12वा अध्याय, तर सरांच्या प्रवचनात भक्तीच्या मी कॅसेट आणल्या होत्या. मग भक्तीच्या कॅसेट बघताना सरांचं चालू झालं नारद भक्ती सूत्राचं.
तर तेव्हा सरांनी जी पहिली ओवी कारण थोडस ओव्या घेऊन नंतर भक्तिसूत्र चालू झालेले, तर त्याच्यामुळे 12व्या अध्यायाचं पहिली ओवी जेव्हा सर घेत होते तर तेव्हा ती ऐकली, तर ती ऐकल्यानंतरची पहिली ओवी फक्त सरांच्या जसं सरांनी घेतली तशी आली. आणि नंतरच्या ऑटोमॅटिकली एकामागे एक एवढ्या म्हणजे ओव्या आल्या की हे काय व्हायले, आणि जी सरांनी जशी घेतली ती तशी येते. मग मला असं वाटतं की नाही, सरांसारखं कसं म्हणायचं सरांना, पण ती मी घेतच नाही, ती आतमधून येते. आणि मग ते सरांची ऍक्शन आहे ती पण ऑटोमॅटिकली होती की जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. मग मला असं वाटत नाही मी सरांसारखं कसं म्हणू असं होते, पण ते ऑटोमॅटिकली होऊन जाते, मला समजत सुद्धा नाही. आणि पूर्ण सरांची फिलिंग जी आहे की ती सुद्धा डोळ्यासमोर येऊन जाते ऑटोमॅटिकली, ते सगळं होऊन जाते. आणि एक एक करत करत पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या पूर्ण त्या 12व्या अध्यायाच्या येऊन गेल्या. मग त्याच्यानंतर पुढे 15व्या अध्यायाच्या ओव्या येऊन गेल्या. सर म्हणतात की मागे काय झालं हे नाही, आता काय ते सांगा. तर आता गेल्या वर्षी जे आपलं बाप्पासाहेबांचं रामनवमीचं शिबिर होतं, त्याच्या अगोदर जे सरांनी दुपारी 2 ते 5 साधना सांगितली होती, तर ती साधना करताना सुद्धा बरेच अनुभव येऊन गेले. तर त्यावेळेस असं झालं की सगळं काम आवरून दुपारी 2ला बसायचं. एरवी मला थोडं एसीला बसलं तरी पण सर्दी वगैरे असं होतंय. पण गेल्या वर्षी मी पूर्ण तेवढे दिवस दररोजचं जवळजवळ टीव्हीच्या बाजूला आणि एसीच्या समोर बसायची, पण तरी पण सर्दी पडसं कुठलंही काही नव्हतं, सगळं काम घरीच होतं. तरी पण थकवा हा नव्हता, कारण 2-3 तासाची ती साधना आहे, ती पूर्ण शक्ती ऊर्जा प्रवाहित होत होती, त्याच्यामुळे काहीच जाणवत नव्हतं. त्याच्यानंतर पुढं मग अजून एक बाप्पासाहेबांचा अनुभव सांगते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कीर्तीताईने सांगितलं होतं की तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त लक्ष्मीपूजन नाही तर संध्याकाळी साधनेला बसा म्हणून सांगितलं होतं. मग आम्ही ठीक आहे, मग तेव्हापासून सवय लागली. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा साधनेला बसले होते मी, तर तेव्हा एकदम पूर्ण शांत झालं आणि पूर्ण चक्र फिरत गेले. पूर्ण चक्र फिरत गेल्याच्या नंतर ते न सुटता स्प्रिंग सारखे वर 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 पर्यंत, आणि पूर्ण एक मोबाईलला चार्जिंग होती तशी पूर्ण डोक्याला चार्जिंग झाली. आणि मग एक आपलं आळंदीचं हे दिसायले धाम, आळंदीचं धाम दिसायले. तर मग ते धाम मध्ये हे व्हायलं की आपलं शिबिर चालू आहे, आणि शिबिर चालू आहे. तर शिबिरामध्ये सगळं शिबिर आपलं म्हणजे जेव्हा संपते, सत्र संपते शिबिराचं, तर तेव्हा आपण जेव्हा दर्शन घेऊन सरांचे जातो, तर तसं मग आपण रांगेमध्ये उभे आहेत. तर मग रांगेत उभे असताना असताना पुढं 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 चाललो होतो. मग पुढं पुढं गेल्याच्या नंतर जेव्हा मग जवळ गेलो, तर तेव्हा मी असं दर्शनासाठी वाकले खाली आणि डोकं ठेवलं. आणि जेव्हा मी डोकं वर करते तेव्हा तिथं पाय दिसले बाप्पासाहेबाचे आणि धोतर. तर मी म्हणलं अरे, सरांचे म्हणजे दर्शन घ्यायला गेले आणि बाप्पासाहेब, मग ते धोतर दिसलं, पाय दिसले. आणि मला कधी पण जास्त बाप्पासाहेब हे असे कमरेला धोतर वगैरे घातलेले, वरती उघडे, आणि असे रोड वगैरे असं सतत दर्शन तसंच होत राहते बाप्पासाहेबांचं. तर मग मी उठायले तर मग तिथं बाप्पासाहेब दिसायत. मला अरे बाप्पासाहेब. आणि मग चौरंगावर बसलेले होते. आता मला माहित नाही कशावर बाप्पासाहेब बसत होते काय, चौरंगावर बसलेले होते. आणि मग ते आत्ताच आपलं जे धाम आहे, तर तिथं जी खालचा आपला जुना हॉल आहे, तर तिथं ते ब्लॅक अँड व्हाईट जे फोटो आहेत बाप्पासाहेब माऊलीचा, बाप्पासाहेबाचा, मोदी ऋषी महाराजचा, तर तिथं असं ते बसलेले होते. आणि मग ते उठले मग बाप्पासाहेब तिथून, आणि ते चौरंग बाजूला उचलला कोणीतरी. आणि मग खाली असं जे त्यांनी एक हे केलं, तर ते खाली जे आहे तर तिथं 3 असं गॅस सारखं बडबड बडबड झालं. तर मी म्हणलं अरे इथं काहीतरी असं व्हायला, म्हणून थोडं मागे सरकले. मग त्याच्यातून अशा 3 ज्योती निघाल्या, अशा दिव्य ज्योती 3 निघाल्या. आणि त्या अशा वर 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 त्या ज्योती गेल्या. मग त्या ज्योती वर गेल्याच्या नंतर आतमध्ये पाहिलं तर तिथं 3 लिंग दिसले. आणि मग म्हणजे बाप्पासाहेबांनी सांगितलं हे बघ बघ असं. आणि मग मी नमस्कार केला. मग मी असं म्हणजे काय हे झालं, मी हाय अनुभव जेव्हा आला तेव्हा जाऊन मी सरांना सांगितला होता. त्याच्यानंतर मग दुसरा गेल्या वर्षी आपलं जेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा माझा मोठा मुलगा मुंबईला कल्याणला होता, आणि तिथं ऍक्सिस बँकेमध्ये आहे तो. तर त्याच्यामुळे तो तिथंच होता. तर तो ज्या बिल्डिंग मध्ये राहत होता, कादंबरी विठ्ठलवाडीमध्ये, तर त्या तिथं बाजूला ज्या मी एकदा गेल्यावर त्या काकू बोलल्या की ही जी रूम आहेत ना म्हणे ह्या, तर ते घर मालक रिकामे ठेवतात म्हणे, ते स्वतः तिथं येऊन मेडिटेशन करतात आणि ते थोडंसं रिकामच ठेवते, तर कुणाला देत नाही. पण तुमच्या सारंगला दिली म्हणे. मी असं का म्हणलं, म्हणे हो. आणि मी गेल्याच्या नंतर तिथं साधना केली होती, आणि त्याने एक छोटस गणपती त्याच्या रूम मध्ये आणले, त्यांची पूजा वगैरे केली. पण जेव्हा तो तिकडं मग मध्यंतरी राहायला, मग मी अरे गडी आता करोनाचं लागलं, त्याला काही येता येणं झाले, काहीच नाही, तिथंच होता. आणि मग मला सरांनी सांगितलं होतं की तुझे मिस्टर लातूरला असतात ना, तर मग तू काय करायचं, त्यांना शुगर वगैरे, तर डोळ्यासमोर घेऊन वज्रकवच घालायचा, हा प्रयोग सरांनी सांगितलेला होता. तर मग मी डोळे बंद करून त्यांना आठवून वज्रकवच घालवते. तसं हाय जेव्हा मुंबईला गेला तेव्हापासून तशी सवय होती, जाताना पण घराच्या बाहेर, की माझे गुरु गोविंद त्यांच्यासोबत आहेत. म्हणजे मी
पहिली जेव्हा साधना मिळाल्या जे स्थिर झाले, की नदी वाहते स्थिर झाली, झाडं हलते स्थिर झाले, पक्षी उडते स्थिर झाले, हा जे अनुभव घेतला होता तो आजही म्हणजे मी तेव्हाच म्हणलं की मी हे सगळं जे आता सरांनी सांगितलेलं करणार आणि माझा सगळा भार मी सरांवर घालून देणार, असं मी पहिलंच म्हणजे माझ्या तोंडातून वाक्य निघाले की घालोनी भार राहिलो निश्चिंती. तेव्हापासून मी सगळं सरांवर सोडून निश्चिंत म्हणजे असं जसं या मागच्याच प्रवचनात सांगितले बाळ पूर्णपणे आईवर विश्वास ठेवते त्याप्रमाणे मी सरांवर सगळ्यांना ह्यांना सोडून दिलं. मग आताही जाताना सवय होती की गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत सारा मुंबईला चाललाय त्याच्यासोबत गुरु गोविंद सिंग, तर असं सतत सवय होती. मग आता ते मुंबईला होता आणि मग तेव्हा मी असंच पूजा वगैरे झाली आणि आपलं पूर्ण कुंजिका स्तोत्र, वज्र कवच, अर्गला स्तोत्र, देव्या कवच मी सगळं पाठ आहे त्याच्यामध्ये पूजा करत करत होते. मग तेव्हा तो तिथं होता तेव्हा मग म्हणलं की तेव्हा म्हंटल की आपण ह्याला वज्र कवच घालावं. मग सगळ्यांना घालत घालत जसं यांना घातलं तसं त्यालाही डोळ्यासमोर आणलं आणि वज्र कवच घावले की ऋषी शक्ती योगे वज्र कवच हे शक्तीधारी राहू सुरक्षित. तर एकदम म्हणजे त्याच्या रूम मध्ये बाप्पासाहेब असे दिव्य रूपामध्ये दिसले आणि असं म्हणायचे की त्याला कशाला वज्र कवच घालतेस, मी आहे म्हणे तिथं ते त्याच्यासोबत म्हणे, त्याला वज्र कवच घालू नको. मला बापरे म्हणलं एकदम म्हणजे असं हे झालं की खरंच मी जे भाव ठेवलेत भगवंतावर माझी जी श्रद्धा आहे तर बाप्पासाहेब तुम्ही माझ्यासाठी तिथं, असं झालं थोड्या वेळ. आणि मग नंतर परत असं आई हृदय म्हणून थोडं वाटलं की नाही हे बँकेमध्ये पॅक जातो की बाबा चला हँड ग्लोव्ह घालतो, सॅनिटायझर वगैरे सगळं आहे. पण तरी पण जेव्हा पाणी वगैरे येतं तर तेव्हा खालीवर जेव्हा करतो तेव्हा भरकन ते गॅलरीहून असा हात ठेवून जाईल असं वाटलं. तेव्हा सुद्धा लगे बाप्पासाहेबांनी दिव्य असा हात झाला बाप्पासाहेबाचा आणि त्या गॅलरीहून अगोदर आणि असं म्हणत की मी अगोदर त्या गॅलरीहून हात फिरवणार आणि नंतर तो जाणार, किंवा त्याच्या बँकेमध्ये गेलाय डोर ओपन करताना मी अगोदर हात लावणार नंतर ते आत जाणार. मग मी स्थिर झाले एकदम तो तिथं असताना सुद्धा आणि त्यालाही धीर देत राहिले. आणि त्याला स्वतःला सुद्धा जरी तो साधक नाही त्याची साधना ट्रेनिंगमुळे ह्याच्यामुळे घ्यायची राहिली पण सरांवर वगैरे पूर्ण त्याचा दृढ विश्वास आहे त्याचा सुद्धा त्याच्यामुळे त्याला अनुभूती आली. तिथं राहूनही काही नाही झालं. नंतर मग त्याचे पप्पा म्हणे की नको रिझाईन करून ये, मग तो रिझाईन करून इकडे आला. पण बाप्पासाहेबाचं त्याच्या रूम मध्ये जे दिव्य दर्शन झालं होतं ते दिव्य रूप जी छोटी गणेशजीची मूर्ती होती त्याच्या रूम मध्ये तर तिच्यामध्ये गेले. मग मी त्याला बोलले पण तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत बाप्पासाहेब आहेत आणि ते त्या गणेशजी आहेत तुझ्या रूम मध्ये ते निस्ते गणपती बाप्पा नाही तर ते माझे बाप्पासाहेब आहेत. मग त्याला पण भीती वगैरे काही नाही वाटली, राहायला आणि मग रिझाईन करूनच परभणीला आला. त्याच्यानंतर आणखीन एक अनुभव आहे बाप्पासाहेबांचाच की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा हे होईल तेव्हा असं म्हणजे माझ्या घरात पण मला सतत वावरताना पण असं वाटते की मी मी असं म्हणजे टक्कर बसलकडे आपण थोडस स्लोली काम करू असं वाटते. किंवा बाहेर पण मोगऱ्याचा वेल आहे तर असं वाटतं की तिथं पण बाप्पासाहेब आहेत, स्वयंपाकघरातही आहेत. म्हणजे मी कधीच असा भाव झाला नाही की बाप्पासाहेबाचा फोटो म्हणजे बाप्पासाहेबाचा फोटो आहे असं नाहीच, ते माझ्या घरात आहेत, त्यांचं वास्तव्य आहे. असं सतत होत असल्यामुळे म्हणा काय म्हणा आपण प्रत्येक वेळेस असं वाटतं की नाही आहेत माझ्या घरामध्ये बाप्पासाहेब आहेत, सर आहेत, सगळे सोबत आहेत माझ्या आणि माझ्या घरात पण त्यांचं वास्तव्य आहे असं प्रत्येक वेळेस वाटते. 12व्या अध्यायाच्या ओव्या आलेल्या त्या मी आता म्हणजे वेळेमुळे नाही घेत कारण पुढे मी 10व्या अध्यायाच्या ओव्या सांगणार आहे. कारण 10व्या अध्यायाच्या ओव्या सुद्धा यावर्षी अशा आल्या की आता जेव्हा जोशी काकूंचा फोन आला की जोशी काकू बोलले की अगं म्हणे सरांनी मेसेज टाकून दिला की अनिताताईंचा मेसेज आलाय की आता यावेळेस आपण गुरुपौर्णिमेपर्यंत ओम ऐम ह्रीम क्रीम हा जप करायचा आहे. मी चपात्या करत होते एकदम जोशी काकूचा मेसेज दिसला, हात धुतला, लगेच पाहायला म्हणलं काय मेसेज आहे. अगोदर माझं परवानगी घेऊन आपलं जप चालू होता श्रीहरी गोविंदचा आणि नंतर मग जोशी काकूचा फोन आला म्हणून मग मी एक कीर्ती जोशी आपलं पुण्याची जे आहे त्या जोशी काकू तर मग लगेच मी लारेगडी काकूचा फोन आला मग लगेच पाहायला मग वाचलं की बाई सरांनी हा उघड मंत्र दिलाय आणि आपल्या सगळ्या साधकांचा संपर्क वगैरे सगळं हे झालंय त्याच्यामुळे दिलेला आहे आणि हा करायचा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत 1 तास करायचा आहे माळ हातात घेऊन वगैरे. आणि तो वाचला मी नंतर म्हणजे करता येईल पण मग वाचला आणि ठेवला आणि लगेच चपाती करायला. मग एवढं हे झालं की श्रीहरी गोविंदचा जप ऑटोमॅटिकली बंद झाला जो चालू होता तो आणि लगेच सुरू झाला ओम ऐम ह्रीम क्रीम चामुंडाय विचे ते लगेच चालू झाला जप. आणि मग मला अरे बापरे म्हणलं किती म्हणजे इमिजिएट जसं सर म्हणजे तुम्ही जर उचलता तर तेव्हा काय होतंय ते प्रत्येक वेळेस असा अनुभव येत जातो की खरंच कळलं सरांचं फक्त मी वाचलं हा जप टाकलाय की इमिजिएट माझा हा जप बंद झाला हा जप चालू झाला मला आणि तो मग तेव्हापासून जे सतत चालू झाला तर अक्षरशः म्हणजे संध्याकाळी मी जेव्हा पडते तर तेव्हा सुद्धा म्हणजे असं माझ्या नखशिकांत धारणा प्रभाव इतका वेगाने हे होत होता, योगाग्नी एवढा वाढला होता की माझे सेल्स पूर्ण मला जाणवत होते की बापरे म्हणजे किती गरमी ओळत होतं सारखं पोटामध्ये.
आणि मग तो जप लगेच त्यावेळेपासून चालू झाला. मग सरांच्या तिच्या सांगायचं झालं तर सर असं म्हणते की लॉक किया जाय, तसं खरंच श्री हरी गोविंद एकदम लॉक किया जाय झाला आणि ओम एम ह्रीम क्रीम चामुंडाई हा जप लगेच चालू झाला. आणि मग तो जप चालू झाल्याच्या नंतर दररोजचे पण अनुभव एवढे असंख्य यायला लागले. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण सरांचं सप्तशतीच्या पाठाला आम्ही सतत असत होतो, तेव्हा सर तो जप जसा घ्यायचा तर ते पण तसंच झालं की बाई सर म्हणजे असे घेते, तर ते ऑटोमॅटिकली म्हणताना जेव्हा आपण माळ घेऊन बसतो तेव्हा सरांच्या ह्याच्यातच यायचं. म्हणजे असं का होते, म्हणजे मी नको म्हणते मला असं, पण नाही ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे येते सर जे दोन त्याचे लय बदलायचे, तर ते ऑटोमॅटिकली म्हणता म्हणता लय बदलल्या जाते की परत वाटते की नाही सरच म्हणायले. तर मग ते परत म्हणायचे पहिल्यांदा सर घ्यायचे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे. थोड्या वेळ सर असं घ्यायचे आणि परत सर बदलायचे आणि सर घ्यायचे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे. म्हणजे नको म्हणलं मी जरीही ते सर म्हणते तसं इंद्रिय ऐकत नाहीत, ऑटोमॅटिकली सरांसारखं होऊन जाते. आणि मी ह्याच्यासाठी प्रत्यक्ष तर काही सरांना म्हणू शकत नाही, पण इथूनच सरांना म्हणते सर मला माफ करत जा, जेव्हा जेव्हा तुमच्यासारखं परत डबल डबल येते. मी म्हणत नाही, ती शक्ती करून घेते सर. त्याच्यामुळे तुमच्यासारखं आल्यावर मी तुम्हाला तुम्ही सांगतात ना सर शक्ती करते, ते फक्त पाहत राहायचं. त्याच्यामुळे मी शक्ती करते ते फक्त पाहत राहते सर. येत राहते सर प्रत्येक गोष्ट. प्रत्येक गोष्ट सर मी नाही म्हणायची तरी पण होत राहते. आणि तुम्ही म्हणतात तसं मी पण सोडून देते सर. मग किती शक्ती करते आपण फक्त पाहत राहायचं असं होऊन जाते. मग आत्ताच्या याच्यामध्ये आपल्या ह्या जपामध्ये खूप अनुभव आले. एक आपलं माहूरच्या देवीचं दुपारी साधनेला बसल्याच्या नंतर माहूरच्या देवीचं दर्शन झालं. आणि दुसरं म्हणजे एकादशीला पंढरपुरामध्ये जी आज सजावट वगैरे केलेली आहे, तर असं दिसलं की साधनेला बसलेलं आहे आणि शांत झालं. आणि एक पंढरपूर दिसला आणि पंढरपूर दिसल्याच्या नंतर गाभारा दिसला. आणि गाभारा दिसल्याच्या नंतर मग रांगेमध्ये मी देवाच्या दर्शनाला चालले आणि पांडुरंगाची मूर्ती उभी आहे, पूर्ण ते सजवलेलं दिसले, फुलाची जी रास केलेली आहे ती तिथलची. आणि मग मी पांडुरंगाचे पाय दिसले म्हणून डोकं टेकून असं वर झाले. तर मी जेव्हा डोकं टेकवलं तेव्हा मला पांडुरंगाची मूर्ती तिथं दिसली. आणि मग मी वर झाले की एकदम पांडुरंग गायब. मी अरे एवढं सुंदर सजवलेलं आहे सगळं. आणि मी पाया पडताना पांडुरंगाचे चरण होते. आणि आता तिथं मग लगेच बाप्पासाहेब दिसले. मग असं वाटलं की नाही, एके दिवशी सहज वाटलं होतं की अरे इकडे किती दिवस झालं पंढरपूरला नाही गेले, किती दिवस झालं बाप्पासाहेबाचं दर्शन नाहीये. तर पांडुरंगाच्या ठिकाणीच पहिलं दर्शन झालं पांडुरंगाचं आणि नंतर बाप्पासाहेब. आणि जसं सतत बाप्पासाहेब असं धोतर आणि वर उघडे दिसते, तर तसं न दिसता सदरा घातलेला होता बाप्पासाहेबांनी. आणि पांडुरंगाची मूर्ती पहिलं दर्शन घेतल्यावर होती पांडुरंग, नंतर मग बाप्पासाहेब दिसले. असं एकादशीच्या दिवशी साधनेमध्ये दर्शन झालं. त्याच्यानंतर परत माहूरच्या आईचं पण तसंच दर्शन झालं. अगोदर माहूरच्या आईचं जी आता तिथं आहे तसं दर्शन झालं. आणि नंतर माहूरच्या आईचं दर्शन पूर्ण तिचे जे डोळे आहेत निरागस, आपल्या मुरली काकांच्या मोबाईलमध्ये फोटो आहे तो, तर तुम्ही काकांना मागितला होता, म्हणजे काका मला माहूरच्या आईचे दर्शन, मग काकांनी मला तो फोटो टाकला होता. तर नंतर त्या देवी मातेचे जे डोळे आहेत निरागस, बस फक्त तेव्हा त्याच दर्शन होत गेलं खूप वेळ साधनेमध्ये. आणि त्याच्याही पुढे जाऊन एके दिवशी 15 गुरुवार होता, 15 तारखेला साधनेला बसले होते. दुपारी बसले होते, कधी दुपारी बसते कधी संध्याकाळी. तर 15 तारखेला जेव्हा साधनेला बसले होते दुपारी, आपल्या बाप्पासाहेबांची 21 एप्रिल या दिवशी रामनवमी होती आणि 15 तारखेला दुपारी गुरुवार. तर मग बसले साधनेतून उठून मग नंतर संध्याकाळचं आवरून म्हणलं परत संध्याकाळी बसू. तर मग तेव्हा दुपारी उठले साधनेतून आणि जेव्हा आम्ही काहीतरी कामच करत होते आणि मग मी पाहिलं पण की आज कुठला वार आहे म्हणलं आज, तर पाहिलं तर गुरुवार. म्हणलं बापरे आज गुरुवार आहे म्हणलं. मग गुरुवार होता तर पहिली ओवी 10व्या अध्यायाची अशी म्हणजे आली. आणि मग मी म्हणलं की असं काय व्हायले म्हणलं, असं सहज नाही आले की नमो विशुद्ध बोध विद्या रविंद प्रमोदा परापरमय प्रया विलासे, अशी नाही आली. तर ती म्हणजे फोड करून ती ओवी आली. मग मी म्हणलं अरे बापरे, म्हणलं असं काय व्हायले, म्हणजे ही ओवी एवढी अवघड आहे आणि हिची एवढं म्हणजे पूर्ण शब्द जसा जिथं जिथं पाहिजे तसंच येतंय, म्हणलं काय आहे हे.
तर ती ओवी अशी आली मग, नमो विशतबोध विद्या विद्यारविंद प्रमोदा परा परम प्रया विलासिया, ही आली. मग हे 15 ते 21 म्हणजे पण गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. तर बाप्पासाहेबाचं रामनवमीचं जे आपलं हे आहे त्या नवमी मी पर्यंत. म्हणतो त्या स्टाईलनी म्हणा, हरकत नाही. मी म्हणतो त्या स्टाईलनी म्हणा. बरं सर. तुम्हाला जर येतंय तर म्हणा. हो. नमो विशतबोध विक्ता विद्यारविंद प्रमोदा परा परम प्रया विलासिया, नमो जगतखिल पालना मंगळमणी निधाना स्वजन वन चंदना आराध्य लिंगा, नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तारण तुर्या लालन लीला, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथा, नमो जगतखिल पालना मंगळमणी निधाना स्वजन वन चंदन लिंगा आराध्य लिंगा, नमो सुभाव भजन भाजना भवेत भंज कुंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया, तुमचा अनुग्रह कनेशु जो दे आपुला सौरसू ते सारस्वती प्रवेशु बाळकाही अति, जे देवकी उदार वाचा जो उद्देश दे नभिकाराचा तो नवरस सुधाब्दीचा ठाव लागे. आणि सर ही ओवी जेव्हा आली तेव्हा पूर्ण तुम्ही समोर असे साक्षात दिसल्यासारखे झाले. आणि तेव्हा आली, जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी मुखिया ते अंगीकारी तो वाचस्पती करी प्रबंधोडा. खरंच सर मी मुखी आहे पण तुम्ही वाचस्पती करून ठेवले सर. खूप असंख्य ओव्या प्रत्येक वेळेस जसं सर म्हणतात की प्रत्येक कर्म हे तुमचं कसं झालं पाहिजे, गुलाबाच्या फुलासारखं झालं पाहिजे. परवानगी मागून आपण जे अर्पण करायचंय तर मग भगवंताला कसं अर्पण करायचंय, गुलाबाचे फुलं अर्पण करायचे. तेव्हा मग सहज ते कर्म कसं गुलाबाच्या फुलासारखं की तेव्हा लगेच तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची या वीरा पूजा केली होया पारा संतोषा लागी. किंवा तुम्ही सतत सांगतात की संसारात राहायचंय ना आपल्याला, वज्रकवच घालायचे, वज्रकवच बाप्पासाहेबांनी दिलेलं घालायचंय, वज्रकवच प्रत्येक प्रयोगाचं घालायचंय. तेव्हा लगेच तिथं ती ओवी येऊन जाते सर, जैसे वज्रकवच लेहिजे मग शस्त्रांचा वर्षाव सहिजे जिते जी शिवजे अचुंबित. आणि ओवी येऊन जाती सर आणि लगेच वाटते की अरे शास्त्र कुणी बोललं कुणी काही जरी झालं तर वज्रकवच घातले ते आपल्याला चुंबन करणारच नाही, टच करणारच नाही, त्या वज्रकवचाला टच करून ते वापस जाणार आहे. तर असा भाव मागे होते सर. फिरायला गेले योगी फिरण्यामध्ये तेव्हाही वाटते मग सहज निसर्ग पाहताना की बाबा भगवंताचं ऐश्वर्य भगवंतासोबत पाहायले, तेव्हा भाव होऊन जाते. आणि परत वाटते माझी माऊली थोडे छोट्या वयामध्ये म्हणून गेले, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. असंख्य ओव्या सर येऊन जातात. किंवा काही केलं तर तेव्हा तशीच होऊन जाते. प्रत्येक म्हणजे असं पावला पावल्या गणेश ओव्या येऊन जातात. किती आल्या काय आल्या माहित नाही. माझ्या घरातून पारदेश्वराचं मंदिर दिसतंय, त्यांचे ध्वज दिसते, तर सकाळी पाहिले की दर्शन होते की लगेच ध्वजस्तंभावरी वानर मूर्तिमंत शंकर सारथी सारंगधर अर्जुनेसी. किंवा पात्रतेचा काही विषय आला लगेच की नाही सर सांगते पात्रता कशी पाहिजे, अर्जुनासारखी पाहिजे, लगेच ती ओवी अहो अर्जुनाची पाती परिसनिया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. किंवा ज्ञानेश्वरीचा श्रोता कसा पाहिजे सर सतत म्हणते तेव्हा तशीच येते. पौर्णिमेचे चंद्र कळे माझे अमृत कनकोवळे देवेची ती मनमवाळे चकोरा लगत. ज्ञानेश्वरीचा श्रोता व्हायचं तर चकोर पक्षी झालं पाहिजे. हे पूर्ण सर सतत सतत जे जे तुमच्या सहवासात आहे ते सतत सतत येत राहते.
परत परत जसं जिथं जे होईल त्याप्रमाणे ती ती ओवी येऊन जाते. किंवा कर्तव्यपणा आपल्याकडे घेऊ नका, तेव्हाच कर्म अर्पण करायचे, तेव्हा येऊन जाती. देखे जे तुला आली कर्म निपजे, ते तुला आली आदि पुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाना. पूर्ण व्हायचंय तर प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण करा. किंवा थोडं बहुत म्हणू नका. देखे जे तुला आली कर्म निपजे, ते तुला आली थोडे बहु न म्हणजे ही येऊन जाते. म्हणजे असं मलाच वाटतं की काय व्हायला हे समजत नाही. त्याच्यानंतर सर एकदा तुमचा वाढदिवस होता, तुम्ही आळंदीला होतात, आम्ही नाही आलो होतो आळंदीला, मग इथंच होतो. आणि मग प्रत्येक वेळेस असं होते की प्रत्येक जण आपल्या आपल्या गुरुचा जर वाढदिवस असेल तर काहीतरी स्टेटस ठेवतात, हे ठेवतात. मग आता सरांना हार वगैरे तर काही आवडत नाही, मग आपल्या मोबाईलवर आपण आपल्या सरांचं ठेवू. मग तेव्हा असं झालं की मग सरांविषयी ठेवायचं तर मी जाणलेले सर, मग माझ्या ह्याच्यातून जे येईल ते मला ठेवायचे, माऊलीची ओवी वगैरे नाही ठेवायची. असं झालं सर. आणि मग नंतर मग असं झाल्याच्या नंतर मग मी म्हणलं की बाई आपल्या ह्याच्यातून ठेवायचं. मी बाप्पासाहेबांना नमस्कार केला म्हणून आणि लगेच मला बाप्पासाहेब मला स्फूर्णा द्या. आणि सर जसं तुम्ही सांगतात की तुम्ही म्हणतात की आम्ही बाप्पासाहेबांना म्हणत होतो की तुम्हाला कशाला स्फूर्णा हवी, तसं सर मी आणि केंद्रेकर तुम्हाला सुद्धा म्हणत होतो सर. जेव्हा तुम्ही म्हणायचे की आज पूर्ण झाली एवढंच लिहिलं, नंतर स्फूर्णा नाही झाली मी ठेवून दिलं, आम्हाला वाटतं सरांना कशाला स्फूर्णा लागती. जेव्हा आम्ही दोघी योगी फिरायला सोबत जातो तर विषय हाच असतो, जाताना सत्संग किंवा जप चालू असतो, तर तेव्हा आम्ही असं म्हणत होतो की सरांना कशाला स्फूर्ण हवी, असं आमचे खूप वेळेस सर म्हणलेले आहेत आम्ही. मग नंतर मी म्हणलं बाप्पासाहेब मला स्फूर्णा द्या आणि मला सरांविषयी काहीतरी माझ्या ह्याच्यातून मी अनुभवलेलं सर असं म्हणून हे करायचंय. तर तेव्हा मग असं आलं की पहिलं सिच्युएशन समोर आल्या तशा तशा आणि तसं तसं आलं. तर ते मी म्हणजे सांगते. तर पहिलं असं झालं की सरांनी सांगितलं होतं की आम्ही एकदा पुण्याला गेल्याच्या नंतर अनिताताई सर अजून सरांसोबत कोणीतरी होते, तर हे सगळेजण मिळून किशोरजी व्यास यांच्या घरी गेलो होतो. म्हणजे हे सर तुम्ही सांगितलेलं पहिलं माझ्या नजरेसमोर आलं पूर्ण डोक्यात. आणि मग आम्ही तिथं गेलो म्हणे आणि मग किशोरजी व्यास कडे सगळेजण तारीख वगैरे घ्यायला असायचेच बसलेले. मग सरांचं तर पहिलेपासून सगळं साधेपणा. मग सर गेले, मग किशोरजी व्यास म्हणे की आला तर या म्हणे बसा. मग ते त्यांचं सगळ्यांना तारीख वगैरे देणं, रामायणाचार्य असल्यामुळं त्यांचं सतत सर म्हणायचे त्यांच्या जवळ कुणी नाही तर कुणी असायचं. आणि मग हे सगळे बसलेले होते. मग हे सगळे बसलेले असताना मग जेव्हा त्यांना किशोरजी व्यासचं बोलणं वगैरे झालं आणि ते जायला निघाले, तर तेव्हा ते म्हणले की सरांकडे हात दाखवून किशोरजी व्यास म्हणाले की हे जे आहेत ना, तर हे एक तपस्वी आयुष्य जगलेले आहेत, असं किशोरजी व्यासांचे सरांच्या वाक्य होते सरांबद्दल. हे सरांनी मला सांगितलं होतं. मग हे सगळं माझ्या नजरेसमोर आलं. मी अरे बापरे. मग तेव्हा एक हे झालं पहिली ओवी की एक तपस्वी जीवनाचे एवढं एक आलं. आणि नंतर मग सरांनी सांगितलं होतं की मग जेव्हा मी MBBS ला लागलो तेव्हा माझी आई का आजी कुणीतरी म्हणत होती सर, मग आजी म्हणायची सरांची की आता तू एवढं अध्यात्म केलंस आणि आता काही तू बेंडकुळी कापणार का काय, नाही म्हणे. आणि मग त्याच्यामुळे मग त्या तू असं काहीतरी हो की तुझ्या सावलीला कोणीतरी येऊन बसावं म्हणून, असं सरांच्या आजीचे वाक्य सरांना होते. तर मग मी मग त्याच्या पुढचं असं आलं की सर असा वृक्ष नाही, वटवृक्ष नाही तर सर कल्पतरू झाले. ते आजीचा सीन समोर येऊन मग हे आलं लक्षात. मग ते पहिलं कम्प्लीट झालं की एक तपस्वी जीवनाचे कल्पतरू असं पूर्ण. आणि नंतर मग लगेच थोड्या वेळानं असं झालं की प्रत्येकाला सर एवढी 6-6 महिन्याची शक्ती ट्रान्समिट करते, सगळ्यांची शक्ती जगदंबा जागृत करते. तर किती सरांजवळ असेल पॉवर हाऊस पेक्षाही जास्त. आणि त्याच्यातून दुसरं हे ओळ आली, किती आली, चेतना शक्तीचे महामेरू. पहिली आली एक तपस्वी जीवनाचे कल्पतरू, चेतना शक्तीचे महामेरू. आणि मग तिसरी एकदम सर समोर आले, सरांचा चेहरा असंच आज आहेत सर असंच पांढऱ्या ट्राउझर मध्ये ह्याच्यामध्ये पूर्ण सर जसं काय धाम मध्ये पण सरांनी त्या दिवशी तेच घातलं असेल मला म्हणजे माहित नाही, पण तसे सर समोर आले आणि प्रसन्न मुद्रा आणि स्मित हास्य. आणि मग त्याच्यातून आलं की अखंड प्रेमाचे सागरू असे माझे सद्गुरू. मग हे एक 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 सिच्युएशन समोर येऊन ते पूर्ण असं तयार झालं. आणि मग त्या दिवशी सरांचा फोटो आणि मग तसं ठेवून दिलं. एक तपस्वी जीवनाचे कल्पतरू, चेतना शक्तीचे महामेरू, अखंड प्रेमाचे सागरू असे माझे सद्गुरू, असे माझे सद्गुरू. हे पूर्ण म्हणजे असं जागृतीमध्येच झालेलं आहे, साधनेमध्ये वगैरे नाही. तर ते मी त्या वर्षी मग मी गेले नव्हते धामला, घरीच होते. आणि सरांचा वाढदिवस एक मासिक आपलं महिन्याचं शिबिर असेल तेव्हाच आहे हे, कारण आपल्या बाकीच्या शिबिरांना आता जातो, महिनेवारी शिबिर असेल. सरांचा वाढदिवस तिथं झाला होता.
त्यावेळेस मग हे असं आलं होतं. म्हणजे प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक म्हणजे क्षणाक्षणाला सर सोबत आहे किंवा हृदयस्थच आहे, तर असंच हे मला अनुभूती येत राहते. आणि व्यवहारामध्ये पण साधनामय व्यवहार होऊन जातो. प्रत्येक प्रयोग परवानगी मागणे आणि अर्पण करते, तेव्हा असं होते की काम एवढं वेगामध्ये होते आणि काहीतरी शक्ती माझी खर्च झाली असं जाणवतच नाही, कारण जपामुळं सतत ऊर्जा वाढत राहते. आणि कर्म जे केलंय ते अर्पण केल्यामुळे परत त्याचं पाप पुण्य हे जे सर मध्ये की संचय होत नाही, तुमचा संचित कर्म जे आहे तुम्हाला येणारं, तर ते पहिलं तुमचं साचलं पाहिजे. मध्ये प्रारब्ध कर्म जे संचय होऊनच आपल्याला भोगायला येते, तर ते मागणे आणि अर्पण करणे ह्याच्यामध्ये ते दोन्ही होत नाही. आणि अखंड प्रयोगामुळे अखंड जोडून राहत होत आपण भगवंताशी. सर सतत सांगत राहत की अखंडित म्हणजे खंड न पडू देता जोडून राहा भगवंताशी. तर त्याच्यामुळे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्रतिमा प्रयोगातून असो किंवा साक्षी भाव, आता काही वेळेस असं होते की काही गोष्टी झाल्या, आता संसारामध्ये सुद्धा हे झालं तर सर सांगते साक्षी भावाने राहायचं. तर तेव्हाही सरांनी दिलेल्या उदाहरणासहित त्या गोष्टीकडे साक्षी भावाने पाहिलं जाते की नाही बाबा. आणि मागणं हे भगवंताकडे कधीच काहीच नव्हतं, जे दिलंय ते भरभरून दिलंय. आणि अगोदर ह्या गोष्टी मला ओवी येणं किंवा कुठली हे होणं काही नव्हतं, फक्त मी आवडते म्हणून पारायण वगैरे सतत करत होते, एवढं मात्र नक्की. माझ्या वडिलांनी पारायण भरपूर केले आहे त्याच्यामुळे, पण मला जेव्हा शक्ती जागृत झाली त्याच्यानंतरच हा प्रयोग, जे प्रत्येक गोष्ट झालेली आहे ज्ञानेश्वरी बद्दलची ती तशीच आहे. आणि भाभीजीकडून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आम्ही जेव्हा सरांची ज्ञानेश्वरी जातो तेव्हा भाभीजीनेच पहिलं सुरुवात केली की अगं तुम्ही सरांच्या ज्ञानेश्वरीला का नाही जात. मग आम्ही चल भाभी म्हणल्यानं मग सरांच्या ज्ञानेश्वरीला, मग सरांच्या ज्ञानेश्वरीला जायला सुरुवात केली. मग सरांच्या ज्ञानेश्वरीला जाऊन आलं सोमवार मंगळवार की रात्री जी आपण झोपलो तर तेव्हा रात्रभर ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग का म्हणावा, कारण रात्रीही झोपीतही या कुशीहून या कुशीवर होताना सुद्धा सरांची ओवी कानामध्ये असती. आणि तिच्यावर जे सर बोलले ते परत, जसं की मी अगोदरच म्हणले की सर सांगतात की श्रवण करा पूर्ण त्या ओवीविषयी. सरांनी जे जे बोलले ते परत परत अभ्यास. जेव्हा मी ज्ञानेश्वरी घेत होते तेव्हा हीच अनुभूती यायची की सर ओवी घेतात आणि परत म्हणजे मला सांगतात. हे रात्री झोपी सुद्धा होते. आणि कीर्तिताईने सांगितलेलं जे आहे ते एवढं आत्मसात झाले की त्या म्हणायचे तुम्ही भगवंताचे थँक्स मानत जा बरं का. दररोजचं संध्याकाळी तुम्ही पहा बरं म्हणे, साधारण व्यक्तीनं जर आपलं काम केलं तर आपण लगेच म्हणतो थँक्स बरं का, तू माझं काम केलंस, आभारी आहे बरं का मी तुझा, म्हणजे एक आत्मीयतेनं म्हणतो. आणि एवढा भगवंत दिवसभर सगळं तुमचं करते, मग तुम्ही त्याला का नाही थँक्स म्हणायचं. तर ते एवढं हे झाले की दररोजचं मग संध्याकाळी झोपताना ऑटोमॅटिकली भगवंताला त्या भावातून म्हटल्या जाते की भगवंता थँक्स बरं का, मागे पुढे उभं राहून सांभाळतोस, कुठल्याही रूपात माझ्या सद्गुरूच्या रूपात सांभाळतोस, कसंही सांभाळतोस, तू सांभाळतोस भगवंता. असं एक उच्च भावस्थितीतून ऑटोमॅटिकली म्हणल्या जाते की 2 वेळेसच्या जेवणाचं आरोग्य नीट ठेवलंस म्हणून, एक राहायला छोटस का होईना आपलं घर आहे म्हणून, प्रत्येक गोष्टीसाठी भगवंताचे थँक्स मानल्या जाते. तर त्याच्यामुळे इतके म्हणजे प्रयोग जोडल्यामुळे भावस्थिती ही उच्चतम ऑटोमॅटिकली होत जाते. आणि ओव्या सुद्धा ऑटोमॅटिकली येत जातात. वेगळं असं काही नाही, सगळं सरांनी दिलेलं आहे. आणि कीर्तिताईने जे प्रयोग आमच्याकडून करून घेतले, गिरून घेतले, आणि जे सर सांगत राहत की फक्त तुम्ही साधनेला बसायचं, त्याच्यामुळे मध्ये मग अनुभव येतो का नाही का असं नाही, किंवा पहिलं काय होतं ना आत्ता काय असंही नको, आत्ता जे आहे ते जास्त सांगा म्हणते सर, मागचं नका सांगू. त्याच्यामुळे आत्ता पण ह्या प्रयोगातून अफाट अनुभव आलेले आहेत की जे ओम एम ह्रीम क्रीम चामुंडाईचे अखंड जप करायचं सांगितलंय सरांनी. आणि साधनेमध्ये पण तो जप करायचा सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आत्ताही त्या प्रयोगाचे भरपूर अनुभूती येत राहते. आणि हे सगळं जे झाले, प्रत्येकाला वाटते की असे अनुभव येतात, हे असे कस काय, तर त्याच्यासाठी मी सरांसाठीच एक ओवी असं मला वाटते की ह्याच्यामुळे झालं असेल असं वाटते. म्हणून म्हणेल की तैसी सद्गुरु कृपा होये, तरी करिता काय आपण हे, म्हणून माते अपारला हे ज्ञान देव मने. किंवा त्यांच्यामुळं तेने कारणे मी बोलेल, बोली अरूपाचे रूपता विन, अतिंद्रिय परिभोग विन इंद्रिया करवी. अतिइंद्रियाचा अभ्यास आहे, पण हा इंद्रियानं जो होत चाललाय तो फक्त सद्गुरु कृपेमुळं, सरांमुळे. प्रत्येक जे अनुभव घेत जाते मी ते फक्त सरांमुळे. आणि यांचं, माझ्या मिस्टरांची बदली जरी चाकूरला आहे
ते तिथं आहेत, गव्हर्नमेंट जॉब आहे, तरी सुद्धा तिथं असताना मी त्यांची बदली झाल्यावर ते फार कन्फ्युज झाले की अरे इकडं आई वडील शेत वगैरे सुटते, कारण इथं असताना साईड बिझनेस, शेतीकडे गड्यांना कामं वगैरे सांगणे, ऑफिस, असं दोन्ही तिन्ही गोष्टी करत होते. मग ह्यांना वाटलं थोडं विस्कळीत झालं. तर तेव्हा मी स्वतः म्हणून मी सांगते म्हणून कधीच सांगत नव्हते. मी प्रत्येक वेळेस सांगायची की माझे सर असं म्हणते. मग मी म्हणले की अहो माऊलीची काय योजना आहे हे माऊलीला माहित असती, आपल्याला माहित नसते. मग तुम्ही कशाला हे करून घेता की नाही मला परभणी सोडावं लागायची, काहीतरी त्या माऊलीच्या मनात वेगळं असेल. मग माझे सर म्हणते की जे भगवंतानं दिलं ते एक्सेप्ट करा, जे तुम्ही आनंदाने घ्या, तिथं तक्रार करू नका, कारण भगवंताकडे कंप्लेंट करणं हे भगवंताला आवडत नाही. त्याला जास्त द्यायचं असेल तर तुम्ही कंप्लेंट केली तर कमी देईल, हे सतत सर सांगत होते. मग यांना तसंच बोलले की नाही, तुम्हाला तिकडं जे तुमची बदली झाली तर त्याच्यामध्ये काही भगवंताचं असेल, तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर नवीन माणसं भेटतील, नवीन हे होईल तुमचं, काही हरकत नाही. म्हणलं तू उलट तुमच्या मागचं गेलं की पाऊस नाही पडला, अरे इकडे शेताचं नुकसान झालं, किंवा बिझनेसमध्ये काही झालं की अरे असं जे आहे ते तुमच्या मागचं हे होऊन जाईल. आणि अक्षरशः जेव्हा तिथं गेले तर त्यांच्या रूम मध्ये त्यांचेच एक मित्र ऑफिसचेच होते, तर ते होते. मग ते ह्यांनी इथं आल्यावर मला म्हणायचे की मला सगळेजण ऑफिसला चिडवते की अगं म्हणे तुमचे जे मित्र आहेत ना म्हणे ते काय तिथं, इथं ही आहे म्हणे तुमची बायको, तिथं ती बायको आहे का काय म्हणे, की एवढं सगळं ह्यांना भांडे घासू द्यायचे नाही, यांना काही करू द्यायचं नाही, सगळं ते करायचे. मग मला म्हणायचे की नाही म्हणे सगळं माझं व्यवस्थित व्हायला तिथं. मी म्हणलं ते बोंडीवर काका जे आहेत ना ती माझी माऊली आहे म्हणलं, तुम्हाला कष्ट झाले तर मग मला इथून नेता आणि माझी सरांची ज्ञानेश्वरी सुटल, मग ह्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचे काम जे व्यवस्थित व्हायले. तर ते मग नंतर काहीच नाही वाटलं, नाही सगळं सुरळीत. आणि अजूनही कोरोनाच्या काळात सुद्धा तिथंच येत. तसं पाहिलं तर शुगर आहे, पण तरी पण मी आत्ताही सर सांगते तसं सतत सांगत राहिले की तुम्ही फक्त काळजी घ्या, बाकी काही नाही. आणि परत करोनामध्ये सगळे वाहनं बंद असल्यामुळे गाडीवर एक दोन वेळेस येऊन गेले, एकदा गाडीवरून पडले तरी सुद्धा मार लागलं नाही, खरचटलं नाही, काही नाही. आणि मग मी भिलत का, तर म्हणे नाही काही नाही वाटलं. मग मी म्हणले की तुमच्यासोबत बाप्पासाहेब असतात, माझे गोविंद गुरु दोघही असतात म्हणलं तुमच्यासोबत, त्याच्यामुळे काहीच नाही होणार. मग मी भार जे सरांवर घातलाय त्याचेही अनुभव मी पावलोपावली मुलाच्या बाबतीत, यांच्या बाबतीत घेते. 2 मुलांनी साधना घेतलेली आहे, समीर आणि सागरनी सरांची साधना घ्यायची राहिलेली आहे. यांना पण सर म्हणले मी देईल म्हणे, नंतर देतो, थांबा असं म्हणले. मग त्याच्यामुळे ह्यांचं थांबलेले आहेत. आणि आता मी परत साधनेतलेच 2 अनुभव सांगते. मला ताई मला वेळ सांगा, मी एकदा सांगत बोलत गेले की वेळेचं हे होत नाही, त्याच्यामुळं तर मी साधनेतलेच परत अनुभव सांगते 2 माझे, आणि नंतर वेळेचं मला सांगून द्या. तर साधनेला बसल्याच्या नंतर जेव्हा जेव्हा एक म्हणजे हे झालं, साधनेला डोळे बंद करून बसले, तर असं कधीच होत नाही की अरे गडी साधना नाही लागायली किंवा कंटाळवाणं आले, असं कधीच नाही. लगे डोळे बंद केले की असं वाटतं की खूप वेळ साधनेला बसावं, डोळे उघडू नये. आणि असे म्हणजे एक आतमध्ये जेव्हा जेव्हा चक्र फिरल्या जातात आणि ऊर्जा अफाट आतमध्ये ऊर्जा शक्ती जेव्हा हे होती, तर ती बाहेरूनही मला अशी जाणवती की म्हणजे पूर्ण माझ्यातून जे ओरा, सरांनी सांगते की आपल्यातूनही ओरा निघत असतो, तर त्या ओरातून ती ऊर्जा पूर्ण माझ्या रूम मध्ये पसरलेली आहे. आणि परत ती रूम कडून परत ती ऊर्जा माझ्या शरीराला टच करायली. असाही अनुभव खूप वेळ साधनेमध्ये येऊन जातो. आणि एक नवरात्रातला अनुभव सांगते की आपण नवरात्रामध्ये साधनेला बसलेली होते आणि तेव्हा असा अनुभव आला की आतमधून खूप ऊर्जा वाढली, खूप ऊर्जा वाढली, आणि माझं शरीर मला आतून पोळायले, आणि दिव्य समोरून असं सूर्य प्रगट म्हणजे निघाल्यासारखा चेहऱ्यावर प्रकाश यायलाय. मला वाटलं अरे मी डोळे उघडू का काय, की एवढं हे झालं. आणि मग मला अरे बाहेरून ऊर्जा, आतून ऊर्जा, एवढं ऊर्जा शक्ती म्हणलं. मग ते नवरात्रामध्ये परत 9 दिवस उपवास असते आणि सरांसोबत सकाळी सप्तशती, दुर्गा सप्तशतीचा पाठ, आणि त्याच्यानंतर 4 तास साधना. तर मग तिथं असं आपल्या हॉलमध्ये जाणवलं की नाही बाहेर आहे काहीतरी. तर मग तिथं दिव्य शक्ती जे ज्योतीच्या रूपामध्ये मध्ये तिथं मला 3-4 असे दिव्य शक्ती की असं वावरताना दिसल्या. मग मी म्हणलं हे काय, मग डोळे उघडावं का नाही, पण आतून जेवढा योगाग्नी वाढल्या, शक्ती मिळाली, तेवढीच मला बाहेरून सुद्धा त्या ज्योतीतून शक्ती मिळत होती की अफाट ऊर्जा शक्ती. आणि मग घरी आल्याच्या नंतर परत संध्याकाळचं सगळं असायचं, पण नवरात्रात 9 दिवस उपवास असताना सुद्धा कधीही असं वाटत नाही की आज थकले मी किंवा काहीतरी घ्यावं. फक्त एखाद्या फळावर जरी असते तरी पण काही वाटत नाही, थकल्यासारखे नाही, काही नाही. आणि जेव्हा साधक व्हायच्या अगोदर महिन्याला वगैरे दवाखाना लागायचा, तोच नंतर एवढा फरक पडला की अक्षरशः किती दिवस मी दवाखान्यात नाही गेले, असं मला खूप म्हणजे माझ्यामध्ये बदल की माझं. आणि कीर्तीताईचं सतत सांगणं असायचं की तुमच्यामध्ये काय बदल झाले, आधी कशा होतात, नंतर कशा झालात, हे मला प्रत्येक गोष्ट पाहिजे. जेव्हा त्या आमच्या हॉलमध्ये सुद्धा एखाद्या अनुभव कथन घ्यायच्या,
तर तेव्हा त्या म्हणायच्या नाही चला सांगा तुम्ही सुरुवात करायची ना, आज सूर्यप्रस्थान किती वेळ झालं सांगायचं, भात किती वेळ चावला, पोळी किती वेळ चावली, क्रिया सगळं सांगा. आणि त्याच्यानंतर तुमची मनस्थिती अगोदर कशी होती, आता कशी झाली, नंतर तुमची भावस्थिती अगोदर कशी होती, आता कशी झाली, साधनेमध्ये काय अनुभव झाले, हे सगळं स्टेप बाय स्टेप त्यांना पाहिजे असायचं. आणि त्याच्यामुळे अशी सवय लागून गेली की प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप करत जाणे. व्यवहारामध्ये पण भावस्थिती तशीच राहती सतत, की नाही हे आपल्या भगवंतासाठी कर्म करायचंय ना, मग त्याच्यामुळं ते तितक्याच हे ना आत्मीयते येते ना, किंवा भावपूर्ण ह्याच्यातून ते प्रत्येक कर्म केले जाते. आणि परत साधनेमधला अजून एक अनुभव सांगते, की जेव्हा जेव्हा साधनेला बसते तर तेव्हा तेव्हा जी शक्ती वाढते आणि किरण निघते, तर ते मी उठल्याच्या नंतर सुद्धा मला दिवसभर पुरल एवढा साठा होऊन जातो, की नाही कधीच असं थकवा वगैरे जाणवत नाही मला. अजून अजून एक अनुभव. आणि पुढचं मग असं अध्यात्माच्या म्हणजे वाचनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता पहिलं तरी मी बरंच काही वाचत होते. आता नाही, आता फक्त आपलं कुंजिका स्तोत्र मुखपाठ असल्यामुळे ते एक घेते. अर्गला स्तोत्र वगैरे हे वाचून घेते. तर तेव्हा अर्गला स्तोत्र वाचताना ज्या वेळेस की म्हणजे पूर्ण आपल्या अर्गला स्तोत्रामध्ये प्रत्येक आपल्या इंद्रियामध्ये जी जी शक्ती काम करते, तर अर्गला स्तोत्र वाचताना त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेस ती शक्ती मला एक म्हणजे झंकार देते. हा अनुभव सुद्धा मला अर्गला स्तोत्रामध्ये जेव्हा आपण देव्या कवचम वाचतो ना, त्यावेळेस प्रत्येक ह्याचा अनुभव येतो, की कंठ देशू तू चंडिका किंवा तर बोलायचं सर काही ताई बोललात तुम्ही. हा 5:45 झालेले. तुला वेळ लागणार असेल तर पुढच्या वेळी कंटिन्यू करू द्या. नाही संपवते ना मग. संपू दे आता संपू दे. हो हो तेच म्हणलं संपलं. मग ते अर्गला स्तोत्राचा अनुभव सांगत होते सर मी, की अर्गला स्तोत्र जेव्हा आता वाचते तर तेव्हा असं होतं की आतमध्ये जिथं जिथं जी शक्ती आहे ज्या ज्या नावाने, तर ते पूर्ण तिथं तिथं तो उच्चार करताना त्या त्या वेळेस तिथं झंकार मारल्यासारखं म्हणजे तिथे शक्ती दाखवून देते की मी इथं इथं आहे. जसं कंठ देशू तू चंडिका कंठामध्ये, किंवा परत रक्तमासा वसा मज्जा अस्ति मेदासी पार्वती, हे जे आपलं प्रत्येक वेळेस, किंवा जिव्यामध्ये सरस्वती, जिवेमध्ये सरस्वती माता आहे, वरच्या ओठामध्ये खालच्या ओठामध्ये हे जे आहे, किंवा पादपुष्टे तुझे जसे तेव्हा पायामध्ये, असं तिथं तिथं ती ऊर्जा एक गरम एक हे देऊन मला असं हे होऊन जाते. हा अर्गला स्तोत्रामधून प्रत्येक वेळेस वाचते मी जेव्हा जेव्हा, तेव्हा तेव्हा तो अनुभव येऊन जातो अर्गला स्तोत्रामध्ये. आणि ताई मला वेळेचं सांगा किती वेळ आहे. बरं मग मी आता सरांसाठी हे करून आहे ना संपवते सर, तुमच्यासाठी एक ओवी म्हणून संपवून टाकते. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. फक्त सद्गुरूला भजत राहिल्यामुळे प्रत्येक वृक्ष हा वटवृक्ष झालेला आहे. आणि माझं जे बोबडे बोल सरांनी ऐकून घेतले, सरांच्या चरणी पूर्ण अर्पण करून चुकलेलं माझं सर, अनिताताई सर, भाभीजी, कीर्तिताई सगळ्यांना क्षमा मागून माझा अनुभव कथन थांबवते सर इथं. जया मस्केच आपण ऐकत होता. मागचे 2 एपिसोड मागच्या वेळेस आणि आता आपण ऐकत होता. त्यांना असं होत होतं किती किती सांगू तुला. एक भावगीत आहे, मला ते सारखं आठवत होतं, किती किती सांगू तुला. इतकं भरलेलं होतं, साचलेलं होतं. हृदयातले भाव, हृदयातले अनुभव, हृदयातली श्रद्धा, हृदयातला विश्वास. आणि किती सांगावं असं वाटत होतं त्यांना. ओघ प्रचंड होता. तो ओघ विद्वत्तेचा नाही, तो अनुभवाचा ओघ होता. अनुभवामध्ये असणारे फक्त शब्द नव्हते, ते शब्द ब्रह्म होते. आणि शब्द ब्रह्म सांगत असताना प्रेम, श्रद्धा, विश्वास, समर्पण भाव, अनुभवाचं झालर म्हणजे फक्त शब्द नव्हते. आणि व्यवहारातले अनुभव, याच्यातले अनुभव, ज्या ज्या प्रकारे माझं प्रवचन त्यांनी ऐकलं ते
तंतोतंत प्रत्येक शब्द त्यांना आजही आठवतो. विशेष म्हणजे कीर्ती काय बोलली, अनिता कशी वागली, अजून कोणी काय म्हटलं, प्रत्येक शब्द जशाच्या तसं त्यांच्या अंतर्मनाने खेचलंय, शब्दांकित झालंय, मुरलंय, जिरलंय. त्यांनी अनुभव ज्ञानेश्वरीचा मुरवला, जिरवला, पचवला आणि सारखा अनुभवच आहे. एक प्रकारची गाईडलाईन त्यांनी साधकांना दिली. ऐकावी कशी ज्ञानेश्वरी, त्याच्यातले भाव कसे शब्दांकित करून आपल्या याच्यात मुरवावेत, जिरवावेत, ठसवावेत, अंतर्मनात न्यावेत आणि रात्र आणि दिवस त्याचं चिंतन कसं करावं. किती एक प्रबोधन केलं त्यांनी. फक्त प्रवचन नाहीये, ते प्रबोधन होतं, ते गाईडलाईन होती, पण अनुभवीन गाईडलाईन होती. ही विकत घेतलेली उसनी गाईडलाईन नव्हती. एक फार मोठं दिव्य भांडार त्यांनी आपल्या समोर सर्वांना मांडलंय आणि सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा, अनुभव घ्यावा, तसं वागावं, तशी श्रद्धा, भाव, विश्वास, समर्पण भाव ठेवावा आणि प्रत्येक अनुभव मुरवावा, जिरवावा आणि सारखं त्यांचं ऐकत राहावंसं असं वाटत होतं. पण कुठेतरी मर्यादा आहे. आपण एक शब्द ब्रह्मच्या लाटा एकावर एक आदळत होत्या. फक्त विद्वत्तेच्या त्या नव्हत्याच, पण शब्द प्रभू, शब्द ब्रह्म आणि सगळं काही त्यांच्यातून प्रस्फुटित होत होतं. आणि एक सुंदर पैकी अनुभवाची एक गाईडलाईन त्यांनी सर्वांना दिली. आणि आपण कसं व्हायला पाहिजे, साधक कसा असायला पाहिजे, साधकाचे भाव कसे असायला पाहिजे, अनुभव कसे घ्यायला पाहिजे आणि ते सांगताही आले पाहिजे. प्रत्येक इतका बारकावा होता त्यांचा सांगण्यामध्ये. हे सगळं शिकण्यासारखं आहे. एक छान पैकी अमृतमय तुषार अनुभवाचे बोल तुम्ही सर्वांनी ऐकले आणि त्यांना मी एक आशीर्वाद देतो की फार छान त्यांनी अगदी प्रबोधन केलं आणि अनुभवाचं दालन उभं केलं. संपवतो. सद्गुरू सरांच्या परवानगीने आजचं सत्र संपलं असं जाहीर करते. आत्मवंदन सर्वांना. आत्मवंदन सर्वांना.